महापालिकेच्या रणसंग्रामाला सुरुवात. सर्वच महापालिकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार. 30 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार. मुंबई महापालिकेमधील युतीबाबत महायुतीची वर्षावर बैठक. उपमुख्यमंत्री शिंदे आणि उदय सामंत बैठकीला उपस्थित होते. भाजपकडून रवींद्र चव्हाण, अमित साटम, शेलार, उदय सामंत, राहुल शेवाळे उपस्थित. मुंबईसह इतर महापालिकांबाबतही चर्चा. महायुतीचा जागावाटप अंतिम टप्प्यात. जवळपास 180 जागांवर शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये एकमत. 30 ते 40 जागांवर तोडगा बाकी. सूत्रांची माहिती. राज्यामध्ये भाजप नंबर 1चा पक्ष. कालच्या निकालानंतर स्पष्ट. या निवडणुकीमध्ये मवियाला आपण पूर्णपणे साफ केलं. मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. अभूतपूर्व पैसा वाटल्यामुळे अभूतपूर्व मत मिळालेलं आहे. नगरपालिका निवडणुकीमधील भाजप आणि महायुतीच्या यशावर संजय राऊतांचा टोला. भाजपावर वैयक्तिक टीका नाही, पण काही लोकांमुळे नारायण राणेंना साईड ट्रॅक केलं गेलं. ते कसं खपवून घेणार? निलेश राणेंचा आरोप. नारायण राणेंनी भाजपचा प्रचार केला असता तर यश मिळालं असतं. मालवणमधल्या निकालावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया. नितेश राणेंनी घेतली भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट. मालवण आणि कणकवलीमधल्या निकालानंतर दोन्ही नेत्यांची भेट. हा निकाल नितेश राणे आणि रवींद्र चव्हाणांसाठी धक्का. पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात. पण आता ती वेळ आली आहे. 16 जानेवारीनंतर निलेश राणेंचा बोलवता धनी कोण होता हे सांगणार. निवडणुकीमध्ये पैसे कोणाला पुरवले, कोणाला धमक्या दिल्या हे सांगणार. भाजपवरील डाग पुसून काढणार नितेश राणेंचं वक्तव्य. महायुती का झाली नाही याचा निलेश राणेंनी विचार करावा. नितेश राणेंचा सवाल. उबाटासोबत न जाण्याचं नारायण राणेंनी सांगितलं होतं. नितेश राणेंची निलेश राणेंवर टीका. उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. याचिका कायदेशीर तथ्यांवर आधारित नाही. कायदेशीर सल्ला घेऊन याचिका दाखल करा. कोर्टाच्या सूचना. ठाकरे बंधूंच्या युतीची शक्यता. हालचालींना वेग. मातोश्रीवर प्रमुख नेत्यांची बैठक. जागावाटपासंदर्भात राऊत आणि राज ठाकरेंची तिसरी भेट. तर उद्धव ठाकरेंसोबत चर्चेनंतर बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाईंनी घेतली राज ठाकरेंची भेट. मनसे शिवसेना युतीच्या चर्चेमध्ये शिवडीनंतर आता दादरचाही पेच सुटल्याची माहिती. 194 नंबरचा प्रभाग मनसे लढवणार तर 192 प्रभागातून शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती. तर माहीममधील प्रभाग क्रमांक 190 मधून मनसे लढणार असल्याची माहिती. संजय राऊतांकडून शिवतीर्थवर राज ठाकरेंची भेट. जागावाटपासंदर्भात राऊत तिसऱ्यांदा. राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांचीही उपस्थिती. जागावाटपाची रस्सीखेच फार ताणू नका. राज ठाकरेंच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना सूचना. शिवसेना मनसे युतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात. राज ठाकरे, संजय राऊत आणि नांदगावकरांमध्ये सकारात्मक चर्चा. ठाकरे बंधूंचं नाटक नाही तर प्रीती संगम. आम्ही प्रीती संगमचा प्रयोग करतोय म्हणून भाजपच्या पोटामध्ये दुखतंय. संजय राऊतांची टीका. तर आम्ही आवाहन करतोय, मात्र काँग्रेसला मुंबईमध्ये स्वतंत्र लढायचंय. राऊतांची माहिती. प्रीती संगम नाही तर हा भीती संगम. बीएमसीमधील पराभवाच्या भीतीपोटी भावाला जवळ केलं. नवनाथ बंद यांची ठाकरे बंधूंच्या युतीवरून टीका. ठाकरे बंधूंनी राजकारणामध्ये एकत्र येणं हा ढोंगीपणा. चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. तर इतर कोणत्याही मुद्द्यावर एकत्र येत असतील तर आमच्या शुभेच्छा. बावनकुळेंची प्रतिक्रिया. स्वार्थी मशालीला आईस्क्रीमच्या कोणासारखा फेकला. इंजिनाचं निशाण मिटलं. तुमच्या अहंकाराला चटणीसारखं ठेचलं. आशिष शेलारांची उद्धव आणि राज ठाकरेंच्या पक्षावर टीका. तर शेलारांच्या बोलण्यावर मुंबईतील राजकारण सुद्धा चालत नाही. राऊतांचा पलटवार. पुढील 2 दिवसांमध्ये मुंबईच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार. तिढा असलेल्या जागांवर फडणवीस शिंदेच्या बैठकीमध्ये चर्चा होणार. सूत्रांची माहिती. तर मुंबईमध्ये भाजप 150+ जागा लढवण्यावर ठाम. नगर परिषद निवडणुकांच्या यशानंतर आता महायुतीचं मिशन महापालिका. नाशिक महापालिकेसाठी महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच कायम. तिन्ही पक्षाच्या शहराध्यक्षांच्या चर्चेनंतरही जागावाटपाचं भिजत घोंगडं. उद्यापासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात. मुंबईमध्ये 100% महायुती होईल. आम्ही एक पाऊल मागे जाऊ. शिवसेनाही एक पाऊल मागे जाईल. बावनकुळेंची माहिती. पुण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून भाजपकडे 45 जागांची मागणी. सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटलांकडे यादी सुपूर्द. एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यादीवर चर्चा करणार. मला ताकदीची गरज नाही. ताकद नसतानाही मी कामं करतो. नाराज असलेल्या मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. तर महापालिका निवडणुका झाल्यावर मी राज्यभर दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. मुनगंटीवारांची माहिती. मुनगंटीवारांचं वक्तव्य म्हणजे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान आहे. अनेक ठिकाणी मंत्रिपद असलेल्या जिल्ह्यामध्ये देखील भाजपच्या उमेदवारांचा पराभव झालाय. मुनगंटीवारांच्या वक्तव्यानंतर किशोर जोरगेवारांची प्रतिक्रिया. मुनगंटीवार भावनिक होऊन बोलले. केंद्रातील आणि राज्यामधले नेते मुनगंटीवारांच्या पाठीशी. बावनकुळेंची प्रतिक्रिया. चंद्रपूरच्या निकालानंतर आम्हाला आत्मचिंतनाची गरज असल्याचं वक्तव्य.
मुनगंटीवारांवर बोलताना वडेट्टीवारांनीही पक्षातील नाराजी बोलून दाखवली. मला काँग्रेस पक्षानं फार काही दिलं नाही. अनेक वर्षांपासून पक्षामध्ये काम करणारा मानसन्मान मिळावा. मुनगंटीवारांच्या भूमिकेशी मी सहमत. वडेट्टीवारांचं वक्तव्य. भाजप शिवसेना महायुतीबाबत चर्चेसाठी उदय सामंत पुण्यात. शिंदेंच्या शिवसेनेकडून पुण्यामध्ये 45 जागांची मागणी. समाधानकारक जागा न दिल्यास पुण्यामध्ये शिवसेनेकडून स्वबळाचा नारा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाशिकमध्ये दिसली हतबलता. चर्चेसाठी नरहरी झिरवाळ, हिरामण खोसकर, समीर भुजबळांना राहावं लागलं मीटिंगवर. मात्र चर्चा न करताच गिरीश महाजन निघाले मुंबईकडे. वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये बबियासोबत काँग्रेस, मनसे, शिवसेना युतीच्या जागावाटपाचा तिढा कायम. हितेंद्र ठाकूरांकडून 30% जागा या पक्षांना देण्याबाबत नकार असल्याची अधिकृत सूत्रांची माहिती. जागावाटपावरून युती आधीच बिघाडी होण्याची शक्यता. वसई विरार पालिका निवडणुकीमध्ये महायुतीच्या जागावाटपाचा तिढा लवकरच सुटणार. उद्या संध्याकाळपर्यंत आमची युती फायनल होईल. आमदार राजन नाईक यांची माहिती. चंद्रपूर काँग्रेसकडून महापालिकेसाठी इच्छुकांच्या मुलाखती सुरू. प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवारांकडून मुलाखती. नगरपालिकेच्या विजयानंतर वडेट्टीवारांनी विशेष लक्ष घातलं. पुण्यामध्ये मनपा निवडणुकीआधी काँग्रेसला धक्का. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग. काँग्रेसचे उपाध्यक्ष मुख्तार शेख आणि पुत्र विकार अहमद शेख यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचा भाजपवर पलटवार. माजी नगरसेवक संदीप वाघेरेंचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. संजोग वाघेरे भाजपमध्ये आल्यानं संदीप वाघेरेंची भाजपला सोडचिठ्ठी. पालिका निवडणुकीसाठी मुंबई भाजपनं वेग वाढवला. मुंबईमध्ये भाजप पक्षाचा घरोघरी प्रचार सुरू करण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश. भाजपच्या 27 वेगवेगळ्या समित्या प्रचार आणि सभांचं नियोजन करणार. नांदेड महानगरपालिकेसाठी भाजप शिवसेना युतीचा प्रस्ताव दिला. युती झाली नाही तर स्वतंत्र लढू. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा मित्रपक्षाला इशारा. पुण्यामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊ शकते का, यावर सतेज पाटलांची अजित पवारांसोबत फोनवरून चर्चा. सूत्रांची माहिती. नागपुरात स्वबळावर लढण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी. वरिष्ठ नेते माहितीमध्ये लढण्यास आग्रही. कार्यकर्त्यांची फडणवीस, गडकरी आणि बावनकुळेंच्या समोर मागणी. दरम्यान फडणवीस आणि गडकरींची काल उमेदवारीबाबत बैठकीमध्ये चर्चा. नाशिक महानगरपालिका ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार. लवकरच युतीची घोषणा होणार. मनसे कार्यालयामध्ये मनसे पदाधिकारी आणि ठाकरे पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा. महानगरपालिकेच्या जागा वाटपासंदर्भात बैठक. पुणे मनपासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवारही घड्याळ चिन्हावरच निवडणुका लढवणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दत्ता धनकवडेंचा दावा. तर आमच्या पक्षाचे उमेदवार तुतारी चिन्हावरच निवडणूक लढवणार. प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादींमध्ये युतीसंदर्भात अधिकृत प्रस्ताव नाही. पुणेकरांच्या विकासासाठी योग्य तो निर्णय घेतला जाईल. सुप्रिया सुळेंनी केलं स्पष्ट. तर आमची ममियामधील पक्षांशी चर्चा सुरू. 1-2 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल अशी माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसनंच वेगळं लढण्याची घोषणा माध्यमांमध्ये केली. हा निर्णय सर्वस्वी त्यांचाच. भाजप आमदार निरंजन डावकर यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती संदर्भात 4थी बैठक झाली. बैठकीला माजी आमदार किशनचंद तनवाणी, राजेंद्र जंजाळ यांची उपस्थिती. सोलापूरमधील नगर परिषदेच्या पराभवाला चंद्रकांत खैरे, अनिल कोकिळ जबाबदार. दोघांना पदमुक्त करण्याची जिल्हाप्रमुख अजय दासरींची मागणी. जिल्हाप्रमुखाच्या आरोपामुळे ठाकरेंच्या सेनेतील वाद चव्हाट्यावर. भोकरदनमध्ये सुपडा साफ केला. सत्तारांचा दानवेंवर निशाणा. स्वतःच्या गावाची खुर्ची वाचू न शकलेले सिल्लोडचा विचार करत होते. निकालानंतर सत्तारांचा रावसाहेब दानवेंवर निशाणा. तर सत्तार विधानसभेमध्ये पडता पडता वाचले. दानवेंचा सत्तारांवर पलटवार. सत्तार किती बोंबलले तरी माझं एकही मत कमी होत नाही. सिल्लोड मतदारसंघात बोगस मतदार नोंदवले गेलेत. रावसाहेब दानवेंचा आरोप. सिल्लोड शहराला सत्तारांनी पाकिस्तानचं स्वरूप दिल्याचाही आरोप. लक्ष्मण हाकेंना कालचा गुलाल दाखवायचा ना. आमदार विजयसिंह पंडित यांचा लक्ष्मण हाकेंवर निशाणा. लक्ष्मण हाके चिल्लर माणूस. त्या माणसावर मी यापुढे बोलणार नाही. विजयसिंह पंडित यांची प्रतिक्रिया. क्षीरसागर म्हणजे आपल्या सोयीनं विचारधारा बदलणारा माणूस आहे. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांची योगेश क्षीरसागर यांच्यावर टीका. बीडचे मतदार यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाहीत. विजयसिंह पंडित यांची प्रतिक्रिया. अकोल्यामध्ये तेल्हारा नगर परिषदेच्या उमेदवार शिवानी थाटेंची पोलिसात तक्रार. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार झाल्याचा संशय. 141 मतांनी पराभव होईल असा अज्ञातानं व्हॉट्सअपवरून संदेश पाठवल्याचा आरोप. शिवानी थाटे ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवार होत्या. इंदापूर नगर परिषदेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा चेंडा. अजित पवारांच्या हस्ते इंदापूरचे नवनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार. 20 वर्षांनंतर राष्ट्रवादीची इंदापूर नगर परिषदेवर सत्ता. मंत्री भरणेंची प्रतिक्रिया.
अमरावतीच्या चांदूर बाजार नगर परिषदेवर बच्चू कडूंच्या प्रहारची सत्ता. विजयानंतर कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंची घोड्यावरून मिरवणूक काढली. नगराध्यक्षपदासह प्रहारचे 13 नगरसेवक विजयी झालेत. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा संदेश पारकर यांनी पदभार स्वीकारला. नगरपंचायतीमध्ये संदेश पारकर यांचं जल्लोषात स्वागत. 17 वर्षांनंतर संदेश पारकर यांची नगराध्यक्ष म्हणून एंट्री. यवतमाळ नगर परिषदेमध्ये अपक्ष उमेदवार भारत ब्राह्मणकर यांचा विजय. ब्राह्मणकर यांच्याकडून माजी सभापती प्रवीण प्रजापती यांचा विरोध. भरत जाधव यांची राष्ट्रवादीच्या नवीन मुंबई शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती. काल नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांचा एकनाथ शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश. रिक्त जागेवर जाधव यांची नियुक्ती. सदनिका लाटल्याच्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा. कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती. कोकाटेंची आमदारकी कायम राहणार. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं. मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. याचा निर्णय लवकरच घ्यावा. नवीन वर्षामध्ये हा प्रश्न सुटेल. सामंतांनी व्यक्त केला विश्वास. भाजप उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करून काँग्रेसनं भाजपची बी टीम म्हणून काम केलं. काँग्रेसच्या नेत्यांवरही कसा विश्वास ठेवायचा हाही प्रश्नच. रोहित पवारांची टीका. जामखेडमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत संवाद ठेवा असं मी सांगितलं होतं. जामखेडमधल्या नेतृत्वाबाबत काँग्रेसमध्ये नाराजी होती. आमदार रोहित पवारांच्या आरोपानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. स्थानिक निवडणुकीमध्ये आतापर्यंत इतक्या चुकीच्या पद्धतीनं कारभार झाला नाही. या निवडणुकीमध्ये सरकारनं अनेक आमिष दाखवली. खासदार निलेश लंकेंचा आरोप. तर धाक दाखवून सरकार निवडणुकीला सामोरं गेलं. लंकेंची टीका. धनंजय मुंडे शहांची भेट म्हणजे कावळा बसायला फांदी तुटायला. मंत्रिपद देण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा. मुंडेंना आधीच सांगितलंय. अजित पवारांची मुंडे शहांच्या भेटीवर प्रतिक्रिया. ईडी सीबीआयचे आरोप असलेल्यांना प्रवेश मिळेल अशी पाटी लावा. भाजपमधील पक्षप्रवेशावरून विजय वडेट्टीवार यांचा फडणवीसांवर निशाणा. अशोक चव्हाण गल्लीबोळामध्ये फिरले. लोकांनी त्यांना चपराक दिली. नगर परिषद निवडणुकीवरून आमदार प्रताप पाटील चिखलीकरांची टीका. नांदेड महापालिकेसाठी भाजप सेनेसोबत युती झाली नाही तर स्वतंत्र लढू. चिखलीकरांचा मित्रपक्षांना इशारा. सांगोला नगर परिषद निवडणुकीमध्ये शहाजी बापूंनी भाजपला सोबत घेतलं नाही. नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शहाजी बापूंची प्रतिक्रिया. तर नरेटिव्ह सेट करायला बापू यशस्वी झाले. भाजपवारी झाले नाहीत. जयकुमार कोरेंची टीका. छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर रशीद मामूनचा काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. मात्र रशीद मामूनच्या पक्षप्रवेशावरून अंतर्गत वाद. मुलाखतीच्या वेळेला चंद्रकांत खैरे आणि रशीद मामूनमध्ये तुतुमेमे. दरम्यान खैरेंची नाराजी दूर करू. रशीद मामूनची प्रतिक्रिया. पिंपरी चिंचवडमधील भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरेंचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये संदीप वाघेरेंचा पक्षप्रवेश. गडकरींचा त्यांच्या पक्षामध्ये ऐकत नाहीत ही त्यांची कोंडी आहे. मात्र निवडणुकीमध्ये जे झालं त्याला गडकरी सहमत आहेत. तर गडकरींचा भाजप पक्ष ऐकेल का असा प्रश्न. गडकरींच्या वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य. काँग्रेस नगराध्यक्षांचा आकडा 26 कसा झाला हे सपकाळांनी महाराष्ट्राला सांगावं. ही जनता पप्पू नाही सपकाळ साहेब. भाजप आमदार चित्रा वाघ यांचा हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर निशाणा. सुनील तटकरे रोह्याचे नाव बदनाम करणारे नेते. सिंचन घोटाळ्यापासून आतापर्यंत घोटाळे. महेंद्र दळवींची सुनील तटकरेंवर टीका. तर जनतेला चुकीचे धडे देणाऱ्यांना मतदारांनी जागा दाखवली. सुनील तटकरेंचं दळवींना प्रत्युत्तर. दुर्बीण आणा आणि गोगावलेंनी केलेला विकास दाखवा. महाडमधल्या विकासावरून तटकरेंनी केलेल्या वक्तव्याला उदय सामंतांचं उत्तर. विकास पाहताना समोरच्यांना डोळसपणे पाहावं. उदय सामंतांची टीका. गोंदियामध्ये खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आयोजित केलेल्या हनुमान कथेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची हजेरी. कलियुगामध्ये इतके पाप आहेत की आमचा आवाज ईश्वरापर्यंत पोहोचत नाही म्हणून गुरुदेव आपला आवाज ईश्वरापर्यंत पोहोचवतात. कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. जळगावच्या चाळीसगावमध्ये नगर परिषद निकालानंतर पराभूत अपक्ष उमेदवार राकेश बोरसेंच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक. परिसरात तणावाचं वातावरण. मुंडवा जमिनीबाबत धक्कादायक कागदपत्र आमच्या हाती. अंजली दमानी यांचा मोठा गौप्यस्फोट. तर 2021 मध्ये पार्थ पवार तेजवानींची पॉवर ऑफ अटर्नी झाली. प्रत्येक पानावर पार्थ पवारांची सही. दमानी यांची माहिती. लवासा प्रकरणी मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केलेली याचिका फेटाळली. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या सीबीआय चौकशीची मागणी असणारी याचिका फेटाळली. वकील नानासाहेब जाधवांनी दाखल केली होती याचिका.